नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या YouTube चॅनल मध्ये। अतिशय लोकप्रिय लो मेंटेनन्स एअर प्युरिफाइंग वास्तू प्लांट म्हणजे स्नेक प्लांट। आजच्या व्हिडिओमध्ये मी स्नेक प्लांटची केअर कशी घ्यायची, त्याचप्रमाणे घरामधील स्नेक प्लांट खराब होऊ नये, हेल्दी कंडिशन मध्ये राहावा यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या याविषयीची इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्नेक प्लांटची केअर घेताना सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे पाणी। स्नेक प्लांटला पाण्याची गरज खूप कमी आहे। 8 ते 10 दिवसातून एकदा आपण पाणी दिलं तरी सुद्धा स्नेक प्लांटची वाढ अगदी व्यवस्थित होते। स्नेक प्लांट एक सकुलंट प्लांट आहे, त्याच्या पानामध्ये पाणी असतं, त्यामुळे बाहेरून पाणी जास्त प्रमाणात देण्याची या प्लांटला आवश्यकता नाही। आपण जर जास्त प्रमाणात पाणी दिलं तर याची जी पानं आहेत त्यामध्ये जो ताटपणा आहे तो कमी होतो, ती पाने लूज दिसू लागतात, पिवळी पडतात। त्यामुळे स्नेक प्लांटला योग्य प्रमाणात पाणी देणं खूप गरजेचं आहे। स्नेक प्लांट कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लावायचा? स्नेक प्लांटसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी वेल ड्रेन्ड सॉइल आपण निवडायची। कुंडीमध्ये माती भरताना सुद्धा मातीमध्ये कंपोस्ट, वाळू, त्याचप्रमाणे कोकोपीट आपण मिक्स करायचं, त्यामुळे माती ही पोरस राहते आणि पाणी त्यामध्ये साठून राहत नाही। स्नेक प्लांट एक इंडोर प्लांट आहे। इनडायरेक्ट सनलाइट मध्ये किंवा सेमी शेड मध्ये हे प्लांट एकदम व्यवस्थित ग्रो होतं। तुमच्या घरामध्ये तर इनडायरेक्ट सनलाइट येत नसेल किंवा सकाळचं कोवळं ऊन येत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा स्नेक प्लांट 10 मिनिटांसाठी कोवळ्या उन्हामध्ये ठेवू शकता, तरी सुद्धा त्याला सफिशियंट सनलाइट भेटते आणि ते प्लांट व्यवस्थित ग्रो होते। खूप अंधाऱ्या ठिकाणी जास्त काळासाठी जर स्नेक प्लांट ठेवला तर हळूहळू त्याची ग्रोथ कमी होते, त्यांनी त्याची पाने खराब व्हायला लागतात। त्यामुळे अधूनमधून त्याला कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा ठेवणं आवश्यक आहे। स्नेक प्लांट एक लो मेंटेनन्स प्लांट आहे, अतिशय स्ट्रॉंग प्लांट आहे। त्यावरती पेस्ट आणि डिसीज याचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही। स्नेक प्लांटचा मेन ग्रोइंग सीझन हा उन्हाळा आहे। समरमध्ये हे प्लांट खूप फास्ट ग्रो होते, तर विंटरमध्ये याची वाढ खूप कमी प्रमाणामध्ये होते, म्हणजे स्लोली ग्रो होतं। वर्षातून एकदा समर सीझनमध्ये सुद्धा आपण या प्लांटला खत दिले तरी चालते। कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यासारखे सेंद्रिय खते आपण मातीमध्ये थोड्या प्रमाणात मिक्स केले किंवा पाण्यामध्ये विरघळून आपण झाडाला दिले तरी सुद्धा या प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होते। स्नेक प्लांटचं प्रोपोगेशन कसं करायचं, तर याचं प्रोपोगेशन 2 पद्धतीने होते। एक तर रूट डिव्हिजन आणि दुसरं म्हणजे कटिंग। अशा पद्धतीने जे रूट आहेत ते ग्रो होतात ते आपण सेपरेट करून नवीन कुंडीमध्ये शिफ्ट करू शकतो, किंवा मग एखादं हेल्दी प्लांट कट करून आपण ते मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये लावू शकतो आणि त्याला रूट आल्यानंतर आपण ते दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करू शकतो। अशा पद्धतीने आपण 2 मेथडनी स्नेक प्लांटचं प्रोपोगेशन करू शकतो। स्नेक प्लांटला नेहमी रिपॉटिंग केलेली आवडत नाही। जेव्हा प्लांट कुंडीमध्ये खूप ग्रो होईल, कुंडी त्याला कमी पडते असे वाटेल, तेव्हाच आपण प्लांट रिपॉट करायचा। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे स्नेक प्लांट अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे। फक्त या प्लांटमध्ये प्रॉब्लेम येतो तो म्हणजे रूट रॉटचा, तोही ओव्हर वॉटरिंगमुळे। त्यामुळे आपण कंट्रोलमध्ये पाणी दिलं तर हे प्लांट व्यवस्थित ग्रो होतं। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।